महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. आक्षी नागाव मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा तात्काळ पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सचिन राऊळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. नादुरुस्त बेली पुलामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बस सेवा बंद असल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार आणि पर्यटकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. खासगी वाहने सुरू असताना केवळ एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. बस सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तर आज आम्ही गेलेलो अशासाठी की शाळा आणि कॉलेजेस चालू झाल्यात आणि प्रत्येक मुलाला 100 रुपये रोजचा खर्च येतोय एसटी महामंडळाची एसटी जात नसल्याने. तर त्याच्यासाठी आम्ही पहिले काल एसटी महामंडळाकडे गेलेलो. त्यांनी सांगितलं की आम्हाला PWD कडनं लेटर आलेलं आहे. त्यामुळे आम्ही आज PWD खात्याकडे गेलो, त्या मॅडमना भेटलो, निवेदन दिलं आणि त्यांना खरोखर असलेली समस्या सांगितली की आता शाळा चालू झाल्यात, कॉलेज चालू झाली आहेत, नोकरदार वर्ग आहे, महिला भगिनी रोज अलिबागला खरेदीसाठी यायचं असतं, कोणाकडे एसटीचे पासेस आहेत, त्याचा उपयोग करता येत नाहीये. मॅडमना आम्ही हेच सांगितलं की मागच्या 10 महिने झाले हा पूल बंद आहे, बंद ठेवून तुम्ही त्याच्यावर नवीन करण्यासाठी काहीच प्रयत्न केलेले दिसत नाहीयेत. तर मॅडमनी आम्हाला सांगितलं की ते मँग्रोव्ह डिपार्टमेंटकडनं त्यांना परमिशन भेटल्या नव्हत्या आणि पुढील 3 महिन्यामध्ये ते चालू करणार आहेत. आणि त्यांनी आज हे सुद्धा सांगितलं की ते ऑलरेडी तिथे हाईट गेज लावतायत, त्यामुळे मोठ्या बसेस किंवा ट्रक हे जाणार नाहीत. आम्ही त्यांच्या लक्षात हे पण आणून दिलं की हिरानंदानी सारखा प्रोजेक्ट आहे किंवा JSWच्या बसेस आहेत, तिथे अवजड वाहनं जात आहेत, मग तुम्हाला एसटी जायची बंद का केली? त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं की आम्ही सगळ्यांसाठीच हे बंदी आखलेली होती, पण बाकी लोक ऐकत होते नव्हते, पण एसटी महामंडळाने ते ऐकून त्यांची एसटी बंद ठेवलेली. त्या मीटिंग नंतर मी आता पुन्हा एसटी महामंडळाला जाऊन भेटणार आहे की विद्यार्थ्यांची जी समस्या आहे, जो आक्षी पुलापासून बेलकडे हा रस्ता जर एसटी साठी बंद असेल तर एसटी महामंडळाने बेलकडेवरनं सहाण बायपासवरनं हाटाळ्यावरनं गाडी आक्षी बेलीपर्यंत आणावी आणि पुन्हा त्याच मार्गाने जावे, म्हणजे विद्यार्थ्यांना त्याच महिन्याच्या पासमध्ये प्रवास करता येईल. आणि शिक्षणामध्ये त्यांना ऑलरेडी एवढे खर्च आहेत, महागाई वाढली आहे, तर त्यांना त्याच्याबद्दल हे राहील की रोज जो 100 रुपये खर्च होणार आहे तो वाचेल आणि 300-400 रुपयात महिन्याचा खर्च त्यांचा प्रवास होऊन जाईल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.